नमस्कार. एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. एका प्रथेबद्दल बोलायचं आहे खरं तर. पण सांगायचं आहे असं आधी की थोड्या थोड्या सुधारणा व्हायला लागल्यात व्हिडिओत. तेजस्विनी गांधी नावाची एक मुलगी आहे आमची. तिनं माईक कसा वापरायचा, आणि माईकच दिलं तिनं, माईक कसं वापरायचं याचं तांत्रिक शिक्षण घेतलं माझं. शिकवलं तिनं, आणि आज मग पहिल्यांदा ते तुम्हाला कळत दिसतच असेल त्याच्यावर मी बोलतोय. तर त्या तेजस्विनी गांधीचे आभार मानायचे. हे जर रेकॉर्ड होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल झालं तर चलत आहे. तर प्रथा अशी आहे की आपल्याकडं लग्न केलं जातं, आणि ते जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असलं तर त्यातला जो नवरा आहे त्याची जात लावली जाते होणाऱ्या मुलांना, आणि त्याचा आडनाव लावलं जातं. तर ही पुरुष सत्ताक पद्धती आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्या फार वाईट गोष्टी पण आहेत. पण त्या बाईची काही जात बदलली जात नाही. ती बाई त्याच जातीची राहते, पण त्या दोघांना होणारी मुलं मात्र त्या नवऱ्याच्या जातीची होतात. म्हणजे नवरा अ जातीचा असेल आणि बायको ब जातीची असेल तर त्या ब जातीला काही किंमत राहत नाही. आणि खरं तर आपल्याकडे पाहिल्यानंतर ते लक्षात येतं की जातींचा अभिमान, जातींचा स्वाभिमान, धर्मांचा अभिमान, धर्मांचा स्वाभिमान, हे एवढ्या तीव्र टोकाच्या गोष्टी आहेत आणि कट्टरपणाच्या गोष्टी आहेत. तर प्रत्येक जातीला आपलं आपलं मोल आहे असं आपण म्हणू ना. किंमत आहे, दबदबा आहे, भाव आहे. तसं जर असेल तर लग्न झाल्यानंतर ज्या जातीचा नवरा आहे त्याच्या जातीत बायकोची जात विलीन होते का? तर बायकोची जात प्रत्यक्षात विलीन होत नाही. पण त्याला जी मुलं होतात, त्या दोघांनाही जी मुलं होतात, त्यातल्या मुलांना मात्र नवऱ्याचीच जात लावली जाते. म्हणजे उत्पन्न किंवा उत्पादन दोन जातींनी मिळून करायचं, आणि उत्पन्नाचं नाव किंवा उत्पादनाचं नाव मात्र एकाच अ नावाच्या जातीचं लावायचं. ही जरा विकृती नाही का? ही कसली घाणेरडी पुरुष सत्ताक पद्धती आहे. आणि आता संविधान मानणाऱ्या देशात आपण राहतो. तर संविधान मानताना स्त्री समानता, बरोबरी, स्त्रीचा सन्मान, आणि मग स्त्रीचा सन्मान म्हटल्यानंतर तिच्या जातीचा आणि धर्माचाही सन्मान केला पाहिजे ना. जी काही अची जात आहे तेवढ्याच तोलामोलाची बची पण जात आहे ना. जाती ह्या अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या आणि फार भाव खाण्याच्या असतील तर जातीच्या इतकीच समानता ब जातीला पण दिली आहे संविधानानं. तर मग संविधान समानता सांगतं, तर मग होणाऱ्या मुलांना जात नावाची जी गोष्ट आहे तिथं त्या अची किंवा नवऱ्याची जात किंवा त्या पुरुषाची जात का लावायची? असं काय सोनं आहे त्याच्या जातीला? आणि हिची जात काय खिणकस आहे का? ही काही पत्र्याची जात आहे का? ही काही दगडाची जात आहे का? लोखंडाची जात आहे का? आणि लोखंड आणि सोनं यात फरक कशाला करायचा? सोन्याचा जेवढा उपयोग असेल, खरं तर नाहीच आहे जगाला, निरर्थकच धातू येतो, पण सोन्या इतकाच लोखंडालाही भाव असला पाहिजे. समानता, बरोबरी, सन्मान एकमेकांचा. तर यात मला असं वाटतं की ही प्रथा फार घाणेरडी आहे की नवऱ्याची जी जात असेल किंवा नवऱ्याचा जो धर्म असेल तो मुलांना तोच लावायचा. खरं तर तिचं बिजांड आणि याचं शुक्रजंतू यांच्या याच्यातनं ते बाळ जन्माला येतं. तर यातल्या शुक्रजंतूला प्रथम क्रमांक का द्यायचा आहे हा प्रश्न आहे. आणि किळसवाणी गोष्ट आहे ती. बिजांड नसेल आणि ती शुक्रजंतूची नीट एक्स वाय क्रोमोसोम्स, तर त्यातले एक्स वाय शिवाय एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत किंवा जन्मच घेऊ शकत नाहीत. असेल तर मग ते एक्सला आणि वायला समान किंमत का नाही, असं तो मुद्दा आहे. तर मला मध्ये असं सुचलं होतं की मुलं जर झाली दिली तर आंबेडकर किंवा खूप लोकांनी जाती अंताची स्वप्न पाहिलीत भारतातल्या, आणि जाती नसल्या पाहिजेत असं म्हटलंय. आणि जाती अंत करायचं असेल तर आंतरजाती विवाह केला पाहिजे असंही त्यांनी आग्रह धरलेला आहे. तर आंतरजाती विवाह करून सुद्धा जात पुरुषांचीच लागणार असेल तर जाती टिकणारच ना होत आता. म्हणजे जाती तर काही मरायलाच तयार नाहीत, त्या आहेतच आपल्या. तर जाती अंत व्हायचा असेल किंवा स्त्री पुरुष समानता मान्य करायची असेल संविधानानं दिलेली आणि आपल्या मानसिकतेतली, तर मला एक सुचलं असं होतं की नावाच्या जातीच्या पुरुषानं ब नावाच्या जातीच्या स्त्रीशी लग्न केलेलं असेल तर त्यांना जी मुलं होती
त्या मुलांच्या जातीच्या दाखल्यावर अ ब जात असं लिहिलं गेलं पाहिजे. आणि समजा आता मग अ ब जात या मुलांची आहे आणि मुलं अ ब जातीची आहेत आणि मुलांनी वयात आल्यानंतर समजा क जातीच्या बाईशी लग्न केलं तर त्या अ ब क ला मिळून जी मुलं होतील त्यांची अ ब क ड जात असं लिहिलं पाहिजे किंवा धर्म. म्हणजे समजा हिंदू आणि मुसलमान लग्न करणार असतील एकमेकांबरोबर, हिंदू पुरुष मुस्लिम स्त्री किंवा मुस्लिम पुरुष हिंदू स्त्री, तर यांनी स्वतःचे धर्म सोडून दिले पाहिजेत किंवा त्यांनी पाळले तरी त्यांच्या मुलांचा धर्म हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिम हिंदू असा झाला पाहिजे. आणि मग या हिंदू आणि मुस्लिम मिश्रणातनं जी मुलं जन्माला येतील त्यांनी समजा ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं किंवा ख्रिश्चन मुलाशी लग्न केलं तर यांच्या दाखल्यावर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं लिहिलं गेलं पाहिजे. आणि समजा त्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन मुलांनी बौद्ध मुलीशी किंवा मुलाशी लग्न केलं तर त्यांच्या दाखल्यावर पुढं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध असं लिहिलं गेलं पाहिजे. आणि ही मुलं जशी वेगवेगळ्या जातीची किंवा वेगवेगळ्या धर्मांच्या मुली घरात आणतील किंवा आपल्या मुली तिकडं जातील तर यांनी अशा जातींचे आद्या जोडत जायला पाहिजेत. म्हणजे यात पुरुषाचाही सन्मान राहील, स्त्रीचाही सन्मान राहील. आणि शेवटी 1760 जाती आहेत, 8,000 8,500 अधिकृत जाती आहेत, धर्म आहेत, जगात 30-35 प्रकारचे धर्म आहेत. तर या सगळ्यांची यादी अशी जोडत गेली, आंतरधर्मीय आणि आंतरजातीय लग्न करत गेलो आणि मुलांच्या जाती धर्मांच्या दाखल्यावर किंवा नोंदीवर आपण असलं काहीतरी करत गेलो ना तर एकदा कधीतरी 35व्या 30व्या 8,600व्या 500व्या पिढीला कळणारच नाही आणि ती भली मोठी यादी होईल दाखल्यावर, कागद पण अपुरा पडेल. तर ती एक प्रथा सुचली होती. आणि मग या प्रथेच्या निमित्तानं मी आठवायला लागलो तर तसं होतच. म्हणजे महार मुलगा आहे आणि ब्राह्मण मुलगी आहे तर यांचं लग्न झाल्यावर त्यांना होणाऱ्या मुलांच्या दाखल्यावर महार लिहिलं जातं. किंवा ब्राह्मण नवरा आहे आणि चांभार स्त्री आहे तर इथं थोडा गोंधळ आहे. याचं एक दांडगं उदाहरण आपल्या इतिहासात आहे. बाजीराव पेशवे नावाच्या पेशव्यानं मस्तानी छत्रसाल नावाच्या राजाच्या मुलीशी लग्न केलं, तिचं नाव मस्तानी. फार मजेशीर आहे. छत्रसालाची बायको मुस्लिम, छत्रसाल हिंदू, छत्रसालाची बायको मुस्लिम. तर छत्रसाल आणि त्याची बायको मुस्लिम बायको यांना झालेली मुलगी म्हणजे मस्तानी. आता छत्रसाल हिंदू आहे, त्याची बायको मुस्लिम आहे, तर मस्तानीची जात हिंदू पाहिजे. तसं झालेलं नाही, तिला मुस्लिम म्हणूनच गृहीत धरलं गेलं. मग चित्पावन ब्राह्मण कोकणस्थ असलेल्या बाजीराव पेशव्यानं तिच्याशी लग्न केलं. खूप लोकांचं म्हणणं आहे ती रखेली वगैरे होती किंवा छत्रसालाची बायको पण रखेलीच होती. असं काही नाही, छत्रसालांच्या कागदांमध्ये ते सापडतं त्याची ती अधिकृत बायकोच होती आणि मस्तानी त्याची अधिकृतच मुलगी होती. आपल्याकडं ते जे ब्राह्मण इतिहासकार आहेत की त्यांना ते हिणकच दाखवायचं असल्यामुळे त्यांना ते मस्तानी नाचत होती वगैरे वगैरे. असणं म्हणजे काय वाईट आहे का? असेल नाचत, खरं तर तशी नव्हतीच ती, कारण तिचा पेशवाईच्या दप्तरामध्ये उल्लेख मस्तानी राणीसाहेब असा आहे. तर मस्तानी छत्रसाल नावाच्या हिंदू राजाची मुलगी असूनही मुस्लिम आहे. पुढचा विनोदी भाग फार मजेशीर आहे. तिचं मस्तानीचं लग्न होतं बाजीरावाशी आणि बाजीरावाला मस्तानीपासून खूप मुलं होतात. एक बहादूर नावाचा मुलगा सापडतो, त्याचं नाव कृष्णा आहे. त्याची कथा सांगतो थोड्या वेळात मी, ते 2 नावं काय आहेत ते.
तर मग ह्या दोघांचं लग्न झाल्यावर विनोदी भाग असा सुरू होतो की बाजीराव हा ब्राह्मण आहे, चित्पावन ब्राह्मण. त्याला मस्तानीपासून जी मुलं झालीत, जो मुलगा झालाय बहादूर किंवा कृष्णा, बहादूर उर्फ कृष्णा, तर या बहादूर उर्फ कृष्णाचा धर्म हा मुस्लिम लावला गेलाय. पुरुष सत्ताक पद्धती आहे. बाजीरावाला त्याच्या ब्राह्मण बायकोपासून झालेली मुलं ही ब्राह्मण आहेत, त्याला बायका होत्याच. तर ब्राह्मण बायकोपासून झालेली मुले ब्राह्मण आहेत, पण मुस्लिम बायकोपासून झालेली मुले मुस्लिम आहेत. हा मजेशीर विनोद आपल्या इतिहासात आहे आणि भारतीय मानसिकता दाखवतो, ब्राह्मण्य दाखवतो. बहादूर आत्ताही त्याचे बहादूरचं कुटुंब, त्याचे वंशज इंदोरमध्ये राहतात. मी त्यांना भेटून आलो आणि ते चक्क उर्दू शाळा बिळा असं काहीतरी चालवतात आणि मुसलमान आहेत आणि त्यांची सगळी नावं मुसलमान आहेत. ती एक आणखी गडबडच आहे. खरं तर त्यांनी मुस्लिम नावं नाही ठेवली पाहिजेत. का त्याचं कारण सांगतो मी पुढे. प्रणामी नावाचं एक पंथ आहे, त्याची कथा सांगतो. तर हे पुरुषसत्ताक व्यवस्थेत कसं बसलं काही कळत नाही. म्हणजे वरच्या जातीचा, तथाकथित वरच्या बरं का, त्या जाती या भंपक असतात आणि धर्म आणखीनच भंपक आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे या काल्पनिकच गोष्टी आहेत. आपण मेंदूनं का पकडून ठेवले त्या गोष्टींनी आपल्याला, हा माझा नेहमीचाच मुद्दा आहे. पण तुम्ही जर जात पाळता आणि धर्म पाळता आणि नवरा पुरुष सत्ताक पद्धती, संविधानात सुद्धा समानता असून सुद्धा संविधान फाट्यावर मारणारी आपली जनता नवऱ्याचीच जात लावायची, तर ब्राह्मणाच्या पुरुषांनी ज्या मुस्लिम स्त्रिया किंवा दलित स्त्रिया किंवा कुठल्याही दुसऱ्या मराठ्यांच्या जातीच्या मुलीशी लग्न केलं तर मग ते तसं घडत नाही. त्यांना बापाची जात लावली पाहिजे. आपल्या जे परंपरा आहेत जाती आणि धार्मिक, की पुरुष सत्ता काय सगळं आणि बापाची जात लावली पाहिजे. तर पेशव्यांच्या बाबतीत हे का झालं नाही हा मुद्दा आहे. मस्तानीच्या बाबतीत हे का नाही झालं. आणि आजही त्यांची मुलं हे मुस्लिम म्हणून वावरतात. आपल्याकडे आणखी एक दांडगं उदाहरण म्हणजे लताबाईंचं, लता मंगेशकरांचं. देवदासी, भाविणी वगैरे असे जे प्रकार असतात, यांना होणारी मुलं ही त्या अर्थानं बापाच्या जातीची नसतात. लताबाईंचे दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे वडील, आणि दीनानाथ मंगेशकरांची आई ही भावीण होती गोव्यात. ती कुणबी किंवा मराठा या प्रकारची आहे, गोव्यातले मराठा. आणि अभिषेकी नावाच्या ब्राह्मणानं त्यांना आपल्याकडे जुन्या भाषेत ठेवलेलं होतं वगैरे असं म्हणतात. त्या ताई भावीण होत्या आणि त्या संकरातून अभिषेकी आणि या बाई आहेत यांचं यांच्या संकरातून मुलं जन्माला आली, दीनानाथ मंगेशकर. आणि दीनानाथ मंगेशकरांनी पुढं शिंपी बाईशी लग्न केलं. तर लता मंगेशकर यांनी अभिषेकी असं नाव नाही लावलं. जितेंद्र अभिषेकी हे त्यांचे नातेवाईक, म्हणजे त्या दीनानाथ मंगेशकरांचे जे वडील होते अभिषेकी गोव्यातले, ते नाव नाही लावता आलं यांना. ते मंगेशीची भावीण म्हणून मंगेशकर असं नाव लावता आलं. तर हे काहीतरी पुरुषसत्ताक पद्धतीतलं काहीतरी वाईट आहे आणि काहीतरी चुकीचं आहे. म्हणून मग तो इलाज सुचला की नवरा बायकोची दोघांची जात लावा किंवा धर्म लावा, होणाऱ्या मुलांना दोघांची समानता राहील. पण खूप घाळघोळ आहे. आणि राहिला प्रणामी पंथाचा खेळ, तर प्रणामी पंथ ही छत्रसालाच्या काळात शोधली गेलेली हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेला पंथ आहे. म्हणजे भारतीय
कर्मकांडांना किळसवाणा दोन्हीकडच्या, म्हणजे हिंदू कर्मकांड, ज्याला हिंदू कर्मकांड असं नाही म्हणतात, ब्राह्मणी कर्मकांड आणि मुसलमानांची कर्मकांड यांना वैतागलेले जे लोक होते त्यांनी भारतात खूप संप्रदाय जन्माला घातले. हे फारच, म्हणजे यांच्या पण कट्टरता, त्या मुसलमानांच्या पण आणि हिंदू नावानं ब्राह्मणांच्या कट्टरता, याला कंटाळून लोकांनी पंथ 27 पंथ भारतात तयार झाले. त्यातला एक महत्त्वाचा पंथ प्राणामी आहे. प्राणामी पंथात छत्रसाल, त्या छत्रसालांचे गुरु कृष्ण, आपले भगवान कृष्ण, अशी ती कृष्णाची भक्ती करणारे लोक, आणि यांचं एक पंचायतन होतं. छत्रसालांचे गुरु श्रीकृष्ण, अजून एक कोणीतरी गुरु आणि मोहम्मद पैगंबर, असं हे पंचायतन होतं. आणि हे हिंदू मुस्लिम संकराचं किंवा संमेलनाचं मोठं उदाहरण होतं प्रणामी पंथात. त्यात मोहम्मद पैगंबरांना सुद्धा पंचायतनात घेतलं होतं. ते जे 5 प्रमुख असतात कुठल्याही धर्माचे संपंथाचे, त्यातल्या पंचायतनात मोहम्मद पैगंबर होते. आता गंमत अशी आहे, हे मला माहिती होतं, हे मी वाचलेलं आहे आणि कुठल्या तरी पुस्तकात पण आहे. पण आता गुगलवर जाऊन तुम्ही प्रणामी पंथाचं काही शोधायचं ठरलं तर ते मोहम्मद पैगंबराचं नाव उडवण्यात आलंय. आणि आपल्याकडचे हिंदुत्ववादी किंवा या व्यवस्था अशा झाल्यात की आत्ता ते उडवलं. मी लहानपणी ह्या पुस्तकात वाचलंय आणि खूप ठिकाणी पुस्तकांमध्ये उल्लेख पण आहे त्या प्रणामी पंथाचे. तर या पंचायतनामध्ये छत्रसाल राजा स्वतः आहे, छत्रसालाचा गुरु आहे, आणखी कृष्ण आहे आणि अजून एक कोणीतरी गुरु आहेत आणि मोहम्मद पैगंबर, हे पंचायतन आहे. तर आता गुगलवर जाऊन पाहिलं तर मोहम्मद पैगंबराचं नाव उडवलंय आणि आणखीच कोणाचं तरी नाव टाकलेलं आहे. जुन्या पुस्तकांमध्ये मात्र, ऐतिहासिक पुस्तकांमध्ये याचे संदर्भ आहेत. आणि त्यांच्यात पद्धत अशी होती की जी मुलं होती प्रणामी पंथात, जे काही दोन्हीकडची धर्मातली लग्न होतील किंवा जातीची, तर त्यांना 2 नावं ठेवली जायची. एक हिंदू नाव ठेवलं जायचं मुलांना आणि एक मुस्लिम नाव ठेवलं जायचं. तर बाजीरावानं छत्रसालाच्या प्रणामी पंथात प्रवेश केलेला होता, म्हणजे बाजीरावनं प्रणामी पंथ स्वीकारलेला होता. आणि या पंथाच्या पद्धतीनुसार मस्तानीला झालेल्या मुलाला 2 नावं होती, एक कृष्ण आणि दुसरा बहादूर. आणि पानिपताच्या युद्धात सगळी पेशवाई पळून आली, किंवा ती जे काही सैनिक होते ते पळून आले, मेले, 9 लाख बांगडी फुटली वगैरे. बहादूर हा एकमेव होता की जिथं लढत मेला पानिपतावर. आणि त्याचे वंशज आता रावेरला गेले बाजीराव आणि मग तिथं राहिले. तर ते इंदूर जहागीर आहे, खरं तर ती होळकरांची जहागीर आहे. तर रावेरला बाजीरावांचा मृत्यू झाला, मग तो फार वाईट पद्धतीनं झाला, फार बिनसून झाला. तर रावेरला तिथं मेले, पण यांचे वंशज त्या रावेरच्या बाजीरावाच्या तिथेही राहिले, मस्तानीचे वंशज, आणि पुढं इंदोरला स्थायिक झाले. तर माझ्या माहितीनुसार होळकरांनी त्यांना आधार दिलेला असावा. होळकर बाजीराव हे पेशवे किती वैर असलं किंवा किती एकोपा असलं तरी ते मारामाऱ्यांचा इतिहास येतो. पण याच्यात त्या मस्तानीचे वंशज तिथं राहतात आता. आणि मस्तानी राणीसाहेब इथं आपल्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पावळ नावाच्या गावी राहिले. त्यांची ती वतनदारी होती, पेशवाई त्यांना मिळालेलं ते इस्टेट होती. इथं दशभुजा गणपती म्हणून आहे कोथरूडमध्ये पुण्यात, तिथेही त्यांची इस्टेट होती. ती मला दशभुजा गणपती हे मंदिरच बाजीरावांच्या मस्तानी राणीसाहेबांच्या इस्टेटीत होतं आहे. म्हणजे त्या दशभुजा गणपती आणि मस्तानी साहेब राणीसाहेब यांचा काही संबंधही होता. त्या अर्थानंच ते ओळखलं जायचं कोथरूडलाही. आणि प्रत्यक्ष शनिवारवाड्यात सुद्धा मस्तानी साहेबांच्या नावाने एक दरवाजा आहे. तो बारकासा आहे मागच्या बाजूला, म्हणजे म्लेंछ स्त्रीनं, यवन स्त्रीनं येण्याचा तो जो मार्ग आहे तो आहे तिथं. आणि असं म्हटलं जातं की मस्तानीचा महाल अजूनही खाली आहे याच्यात शनिवारवाड्यात. त्या खोल्या आहेत आणि त्या तशा आहेत. खरं तर ते पुरातत्व खात्यानं ते उघड केलं पाहिजे किंवा नगरपालिकेनं. तिथं खूप दालनं आहेत खाली तळघरात, आणि मस्तानी बाईसाहेब तिथं, आणि मस्तानीवरनं भांडणं पण झाली शनिवारवाड्यात, याचाही इतिहास आहे, इतिहास उपलब्ध आहे सगळा. पण मग आणखी एक उदाहरण आठवलं मला, म्हणजे हिंदुत्ववादी लोक काय करतील मुसलमानांच्या द्वेषाच्या नावानं. तर हे पंचायतनातलं मोहम्मद पैगंबराचं नाव उडवणं ही विकृतीच आहे. पण अजून एक उदाहरण आठवलं,
भारत पाक सीमेवर बाघा बॉर्डर नावाचं एक सैनिकांचे माकड चाळे करणारं ठिकाण आहे. खरं ती प्रथा का सुरू झाली, रिट्रीट काय काय म्हणतात कोणाच ठाऊक, पण ते लयच विनोदी पद्धतीनं उड्या बिड्या मारतात ते सैनिक. आणि सैनिकांचा असा वापर होतोय पाहून फार विचित्र वाटतं. म्हणजे जे विकृतांना आवडत असेल ते सैनिक अगदी आभाळापर्यंत तगडवर नेतात वगैरे, उड्या मारतात, घोषणा देतात. फाळणी केली आहे ना, सीमाकरांना बंद. ते रोज संध्याकाळी 5 वाजता तिथं तो काहीतरी तमाशा चालू असतो. का करतात माहीत नाही. म्हणजे कुठून प्रथा सुरू झाली, ती कशासाठी आहे, त्यातनं काय समन्वय साधायचा आहे. वैरी राष्ट्र आहे ना ते, आणि वैरी राष्ट्रासमोर मग सैनिकांना का असले धंदे करायला लावतं माकडचाळे, किळसवाण आहे ते. आणि मग ते सीमेवर इकडं प्रेक्षक जमतात. इतकी किळसवाणी गोष्ट आहे ना, तिकडं ते पाकिस्तानचे प्रेक्षक जमतात, इकडं भारताचे प्रेक्षक जमतात, पर्यटक, आणि ते सैनिक त्यांच्या समोर नाचून दाखवतात विचित्र पद्धतीनं. ते दरवाजे बंद होणार. कोणी प्रथा पाडली ही जर ब्रिटिशांनी ठासून गेले असतील तर ती बंद केली पाहिजे, किळसवाणी प्रथा. तर तिथं मी एकदा गेलो होतो, पंजाबमध्ये खूप हिंडलो खेडीपडी, आणि ते काहीतरी चाळे चालतात ते बघायला गेलो. इतकं घाणेरडं वाटलं ते बघताना. एवढे दमदार तगडे सैनिक आपले, जे लढण्यासाठी आणि मर्दांगी दाखवण्यासाठी आहेत, तिथं ते तिकडूनही उड्या मारत येतात, तिकडूनही उड्या मारत जातात. मग एकमेकांना दरवाजे उघडणं इतकं घाणेरडं वाटतं. ज्या प्रेक्षकांना हे आवडतं ना, ते मानसिकतेनं बुद्धूच आहेत, गुडघ्यात मेंदू असलेले लोक. ते बघताना वाईट वाटत होतं. काय आपल्या सैनिकांचा वापर चाललाय आणि कशासाठी. लावा ना गेट, बंद करा, कुलप लावा, खड्ड्यात जाऊ दे तिकडे. तिथे हे करत बसायचे चाळे. त्यात एक गंमत लक्षात आली. तिकडून गाणी वाजत असतात त्यांच्या राष्ट्रप्रेमाची, इकडून गाणी वाजत असतात आपल्या राष्ट्रप्रेमाची. त्यात एक देव माणूस होता आपल्याकडं, मोहम्मद रफी नावाचा गायक होता. त्याचं एक खूप गाणं गाजलेलं आहे, गुरुर देवा गुरु काय, गुरुर देवो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेशा वगैरे ते गाणं आहे. आणि जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. हे मोहम्मद रफींनी गायलेलं गाणं आहे. ते गाणं आत्ता चालू आहे का नाही माहीत नाही, जाऊन बघा. पण भारतीय सैन्याचा अतिशय घाणेरडा हिंदुत्ववादी नीच वापर म्हणजे काय. तर ते जो मंत्र म्हटलाय गुरुर देवो, तो मोहम्मद रफींच्या आवाजातला काढलाय. आणि तो कोण गायक आहे त्याच्या नावाखाली टाकलाय, तो त्याच्या आवाजात टाकलाय. पुढचं गाणं मोहम्मद रफी म्हणतात, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. हे गाणं मात्र मोहम्मद रफींच्या नावात. पण तो जो पहिला तुकडा आहे मंत्राचा, तो मोहम्मद रफींच्या आवाजातनं कापलाय. आणि तिथं तो नव्या पिढीचा, त्यांच्या नंतरच्या पिढीचा तो चांगला गायक आहे. तो आमिर खान, शाहरुख खानला आवाज देणारा तो. मध्ये नाही का म्हणाल तो मुसलमानांच्या त्या आवाजात, मशिदींवरच्या बोंग्यांनी मला फार त्रास होतो वगैरे, काय त्याचं नाव विसरलो मी. तुम्हाला आठवलं तर कमेंटमध्ये टाका. त्याचा आवाज बसवलाय कुमार का, सोनू निगम. हे काय, मोहम्मद रफी सारख्या महान माणसाचा, देव माणसाचा आवाज कोणी ठरवलं असेल, कोण विकृत टाळतं असेल हे, की त्यांचं ते ओरिजिनल गाणं आहे त्यातला तो पहिला तुकडा मंत्राचा उच्चारायचा तो मुसलमानाच्या आवाजात नको. हे कोण लोक आहेत, काय किळस आहे. मग पुढचं गाणं का ऐकवतं तिथं, तेही बात करा ना. मुसलमान आहे मोहम्मद रफी, ते ठरवणारे लोक कोण आहेत हे. आणि त्याच्यासाठी सैनिकांचा वापर. कुणाला ऐकवायचंय गाणं. आणि तिथं प्रेक्षकांमध्ये फक्त हिंदू बसलेले असतात भारताच्या बाजूनं. ती खूप दिवसांची तिडीक आहे. सैनिकांचं हिंदूकरण करता तुम्ही.
आणि सैन्य अधिकाऱ्यांनी कसं मान्य केलंय? सैनिक तर कुठल्याच धर्माचे नसतात. हे इतकं घाण आहे, इतकं घाण आहे, किळस येते अक्षरशः. कला संस्कृती ठीक आहे, सैन्यात सुद्धा कला संस्कृतीत सुद्धा कुठं कुठं ते घेऊन जाणार आहात तुमचं हिंदुत्व? काय आहे ते नेमकं? मागच्याही व्हिडिओत विचारलं होतं, 10 आयटम सांगा हिंदू म्हणजे काय आणि हिंदुत्व म्हणजे काय म्हणून. बाजीरावाची आजची पिढी आहे ना, ती हिंदू मुस्लिम म्हटली पाहिजे ना, नाही म्हणतायत. मस्तानीला आणि बाजीरावाला होणारी मुलं हिंदू मुस्लिम परंपरेतली आहेत. ती मुसलमान कशी झाली पुरुषसत्ताक पद्धती असतानाही? ती ब्राह्मण व्हायला पाहिजे होती ना. हिंदू काय चॅप्टर खेळ चाललेत. तर सोपा उपाय जो आम्ही केला, आम्ही आमच्या मुलांच्या दाखल्यांवर सरळ सरळ आणि प्रत्येक ठिकाणी जनगणना असेल कुठं असेल दाखले लहानपणापासूनचे सगळ्या दाखल्यांवर माणूस लिहिला. नकोच ते, नको हिंदू नको मुसलमान, तोंडानं खायचं आणि गाडीनं हाकायचं, याला कुठं धर्म येतो? आणि ते अध्यात्म वगैरे, जगण्याचा अध्यात्म, शांतता, प्रामाणिकपणा, नैतिकता, हेच अध्यात्म आहे. अध्यात्म नावाची ती साधना आणि मग शांतता वगैरे काही नसतं. प्रामाणिक राहिलं की शांतता येते, फार आनंद असतो जगण्याचा. नैतिक राहिलं की अनैतिकतांना लागतात अध्यात्माच्या फालतू गोष्टी. जगण्याचं अध्यात्म हे मेंदूच्या शांततेत आहे आणि नैतिकतेत आहे, प्रामाणिकपणात आहे, सच्छील जगण्यात आहे. कुणाचं मी वाईट नाही करणार आणि कुणाकडून वाईट करून घेणार नाही. आपण एकमेकांना मदत करत जाऊ, हा तो संदेश आहे ना हो. त्याला धर्म कशाला लागतात आणि का प्रार्थना कशाला लागतात आणि देव तरी कशाला लागतात? ते देव नसतातच. माणूसपणा आहे आणि विचार आहे. त्या विचारांमध्ये माणूसपणाच ग्रेट आहे ना. जगा आणि जगू द्या, हा संदेश आहे ना. त्याला कशाला लागतात लागणाऱ्या वेळेस मग जाती धर्म ते काय? तो एक इलाज आहे की ज्यांना असं वाटतं ना हे साला फालतूच आहे, त्यांनी आपल्या मुलांच्या दाखल्यावर माणूस लिहावं. मग माणसांच्या पिढ्या जन्माला येत राहतील. माझ्या घरात केलंय ते, आणि महाराष्ट्रभर खूप लोकांनी केलंय, भारतात खूप लोकांनी केलंय आणि जगभर. आणि तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओत म्हणालो होतो, जगातली 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आता नास्तिक आणि निधर्मी आहे. ते देवदेव काही मानत नाही, धर्म. सगळ्यांच्या लक्षात आलं हे फालतूच गोष्टी होत्या. मधल्या आपल्या पूर्वजांनी या समाजाला शिस्त लावण्यासाठी त्या केल्या असतील, पण समाज धर्मांनी एवढा बेशिस्त आणि इतका नीच करून ठेवला आणि इतका द्वेषपूर्ण करून ठेवला की आता धर्मांची, देवांची, कर्मकांडांची काही गरज नाही. माणूस होणं गरजेचं आहे आणि नैतिक माणूस म्हणून जगता येईल. नैतिक माणूस म्हणून कसं जगायचं याच्यावर पुढच्या व्हिडिओत बोलू. काही कमेंट्स असतील तर सांगा. आणि थोडं उद्वेगून बोलतोय खरं, कारण फार भोवती ते कुठंतरी प्रेम प्रकरणं झाली हिंदू मुसलमानांची, त्याच्यावरनं दंगली पेटवायचा प्रयत्न चाललाय. शेवटी जाता जाता सांगतो, येत्या 2-3 महिन्यात आंतरधर्मीय लग्न केलेल्यांचं हे करतोय बरं का, संमेलन घेतो कुठेतरी, जेवायला घालतो, जोडपी जमवतो आणि त्यांचा अनुभव ऐकू. छान असे प्रत्यक्ष. धन्यवाद.